अशोक खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना। ईडीने घेतला भोंदू खरातचा ताबा। आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करणार। नाशिकमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी मोठा खुलासा। आरोपी शुभम खैरनारच्या हातामध्ये 27 एप्रिललाच पडला पेपर। 15 ते 20 लाखांमध्ये राज्यासह परराज्यांमध्ये सुद्धा पेपर विकल्याचा संशय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट। राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलहानंतर भेटीला महत्त्व। दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। महामंडळ, विधान परिषद आणि निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा। जागा वाटपाबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ। पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी वाढलं। 8 दिवसांमध्ये दुसरी दरवाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। मुख्यमंत्री फडणवीसांकडून इंधन वाचवण्याचं आवाहन। आठवड्यामध्ये 1 दिवस नो व्हेकल डे पाळण्याचं आवाहन। परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याची सुद्धा मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई। रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी लांब रांगा। शेती मशागतीची कामं खोळंबली। रांगेमध्ये उभं राहूनही डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। पुणे जिल्हा परिषदेची 5 बँकेची खाती गोठवली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्यानं कारवाई। 1084 कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा परिषद अडचणीत। राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट अति तीव्र। पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमान। अनेक जिल्ह्यामध्ये पारा 40 अंशांच्या पार। केरळमधील महिलांना 15 जूनपासून बसमधून मोफत प्रवास। शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत केरळ सरकारकडून घोषणा। तर आशा सेविकांच्या मानधनामध्ये 3000 रुपयांची वाढ। आणि भारतानं अमेरिकेचे निर्बंध झुगारले। रशियन तेलाची खरेदी यापुढे सुद्धा सुरूच ठेवणार। व्यावसायिक आणि व्यावहारिक धोरणानुसार रशियन तेल खरेदी सुरू असेल।